होय नाही करत करत आनंदराज आंबेडकरांनी अमरावतीतून लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत। विशेष म्हणजे त्यांना AIMIM ने पाठिंबा दर्शवलाय। खुद्द AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे आणि आनंदराज आंबेडकरांच्या विजयासाठी अमरावतीतील आपल्या कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन सुद्धा ओवेसींनी केलंय। तर वंचितवर टीका केल्यानंतर आता वंचितचाच पाठिंबा त्यांना मिळाल्याचं आंबेडकरांनी सांगितलंय। अमरावती मतदारसंघातील लढत आता चौरंगी झाली आहे। आनंदराज आंबेडकरांमुळे कुणाला फायदा कुणाला फटका बघूयात। आनंदराज आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू। प्रकाश आंबेडकरांप्रमाणेच ते सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत। त्यांचा स्वतःचा वेगळा पक्ष आहे, रिपब्लिकन सेना। आनंदराज आंबेडकर हे नाव खरं तर चर्चेत आलं ते इंदू मिल प्रकरणानंतर। इंदू मिल नंतर आनंदराज आंबेडकरांच्या स्वतंत्र राजकारणाला ताकद मिळाली। 2020 मध्ये इंदू मिल मुद्द्यावरून आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये जुंपली सुद्धा होती। इंदू मिल मध्ये आंबेडकरांच्या स्मारकासाठी जो निधी देण्यात येणार आहे तो निधी वाडिया रुग्णालयासाठी द्यावा असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं। यावरून आनंदराज आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला होता। आंबेडकर स्मारक जर होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही वर्गणी करून स्मारक बांधू असं ते म्हणाले होते। 2019च्या लोकसभेबाबत सांगायचं तर आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यास प्राधान्य दिलं होतं। आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक प्रचारात सक्रिय होऊन प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या अन्य उमेदवारांसाठी राज्यभरात ठिकठिकाणी सभा बैठका घेतल्या होत्या। मतदारांशी थेट संवाद सुद्धा साधला होता। आता त्या निवडणुकीनुसार यंदाच्या निवडणुकीत जेव्हा स्वतः आनंदराज आंबेडकर उभे राहणार आहेत तेव्हा त्यांनी वंचितचा पाठिंबा मागितला होता। 2 एप्रिलला त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता, पण वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा जाहीर करण्यास उशीर केल्यानं नाराज होत 4 एप्रिलला त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली होती। शिवाय आपल्या नामांकन रॅलीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होऊ नये यासाठी प्रदेश पदाधिकाऱ्यांनी तंबीत दिल्याचा आरोप सुद्धा आनंदराज आंबेडकरांनी केला होता। पण 7 एप्रिल येता पासे उलटले। आनंदराज आंबेडकरांनी आपण ही लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचं जाहीर केलं। आंबेडकरी अनुयायांनी आत्मदहन करू असा इशारा दिला होता। अमरावती राखीव मतदारसंघात आंबेडकरी विचारधारेचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसल्यानं कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या। त्यांच्या भावनेचा आदर राखून आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय असं आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। त्यामुळे अमरावतीत आता चौरंगी लढत दिसणार आहे। अमरावतीत भाजपने नवनीत राणांना मैदानात उतरवलंय। त्यामुळे नाराज झालेल्या बच्चू कडूंनी प्रहार करून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसकडून या जागेवर पळवंत वानखेडे उभे आहेत आणि यात आता भर पडली आहे ती आनंदराज आंबेडकरांची। आता अशात पाहावं लागतं ते इथल्या मतदारांचं गणित। अमरावतीत एकूण मतदार आहेत 23,50,000च्या घरात। यातील बौद्ध मतदान आहे 3.25 लाख, मुस्लिम 3.25 ते 3.5 लाख, आदिवासी आहे 2.25 म्हणजेच 2,20,000, ख्रिश्चन आहे 11,000, तर कुणबी पाटील, कुणबी देशमुख आणि इतर हिंदू म्हणजेच माळी, तेली, धनगर आणि 18 पगड जातींचं मतदान आहे 8 लाख, तर ओपनचं मतदान आहे 1,09,000 आणि हिंदू दलितांचं आहे 73,000। आता या एकंदरीत मतदानाची आकडेवारी पाहिली तर बौद्ध मतदार जे आहेत ते आनंदराज आंबेडकरांकडे जाऊ शकतात, पण पूर्ण नाही तर त्यातील 10 ते 20% असं तज्ज्ञ सांगतात। शिवाय मतदारसंघात त्यांच्याबाबत निगेटिव्हिटी असल्याचंही सांगितलं जात आहे। एकतर ते मूळ अमरावतीचं नाही, ते मूळचे मुंबईचे आणि गेल्या 2 महिन्यात ते ऍक्टिव्ह झाले आहेत, म्हणजे ते नौखेच आहे आणि त्यामुळे आनंदराज आंबेडकरांच्या उमेदवारीनं कोणाचा फायदा तर कोणाचा तोटा याची चर्चा आता अमरावती लोकसभा मतदारसंघात रंगताना दिसते। यावेळी दोन्ही आंबेडकर बंधू हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तेव्हा नक्की कोण बाजी मारणार याची सुद्धा उत्सुकता लागली आहे। तुम्हाला काय वाटतं, आनंदराज आंबेडकर हे अमरावतीतून तगडी लढत देऊ शकतात का, की प्रकाश आंबेडकर यांच्या पाठिंब्यावर गणित सगळं बदलू शकतं? आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।